नमस्कार. महाराष्ट्राचे सर्वात मोठे नेते शरदचंद्रजी पवार यांनी एक परवा विधान करून टाकलं. ते म्हणाले, महाराष्ट्रात ईडीची चौकशी कशी लागते हाच माझ्यासमोरचा मोठा आश्चर्यकारक असा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या अपराधाची चौकशी करण्यासाठीच्या यंत्रणा उपलब्ध असताना ईडी सारखी यंत्रणा म्हणजे महाराष्ट्राचा वेगळा गृह विभाग असताना ईडी सारखी यंत्रणा हस्तक्षेप कसा करते आहे हा प्रश्न शरद पवारांना पडला. पवारांना पडलेला हा प्रश्न आपण गृहीत धरूया की थोड्या वेळासाठी खरंच याचा विचार झाला पाहिजे. कारण पवारसाहेब हे महाराष्ट्राचे खूप मोठे नेते आहेत. त्यांना बऱ्यापैकी महाराष्ट्राच्या समस्यांचं आकलन आहे, महाराष्ट्राच्या स्वभावाची जाणीव आहे, असं आपण सगळं गृहीत धरूया. पवारसाहेबांनी विचारलेल्या या प्रश्नाचं उकल करण्यासाठी जर आपण बसलो तर ईडी खरंच हस्तक्षेप का करते असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. उठसूट ईडीची चौकशी चालू आहे, ईडीची चौकशी चालू आहे असं आपल्याला ऐकायला मिळतं. म्हणजे अगदी अविनाश भोसलेंसारख्या व्यक्तींची ईडीची चौकशी होती आहे. राजकारणी तर वेगळे आहेत. या सगळ्या व्यक्तींची ईडीची चौकशी कशी चालू आहे आणि महाराष्ट्रात गृहविभाग आहे असंही शरद पवार सांगत आहेत. महाराष्ट्रात गृहविभाग आहे आणि आर्थिक व्यवहार मात्र तरीही खूप मोठ्या प्रमाणावर होत आहेत. ईडीची चौकशी लागणं त्यात खरंच गैर आहे का? एक शिखर बँकेचा घोटाळा, हो घोटाळा असतो, कितीही प्रयत्न केला, कितीही क्लीन चिट मिळवायचा प्रयत्न केला तरी जे साखर कारखाने काही 100 कोटीमध्ये उभे राहतात त्यांना 2 आकडींच्या कोटीमधल्या संख्येने विकत घ्यायचं आणि त्याच्यावर पुन्हा 3 आकडी संख्यांचं कर्ज घ्यायचं. कसला खेळ आहे हा? म्हणजे बारामतीच्या मंडळींच्या ज्या काही कंपन्या आहेत, म्हणजे मराठवाड्यातली कन्नड साखर कारखाना असो की साताऱ्यातला जरंडेश्वर सारखा साखर कारखाना असो, या साखर कारखान्यांच्या एकूण किमती किती, याची मालमत्ता किती याचा विचार केला आणि हे कितीमध्ये विकत घेतले आहे त्याचा विचार केला आणि घेतल्यावर त्यांचं कर्ज किती आहे याचा विचार केला तर लक्षात येऊन जातं की गडबड है, दया कुछ तो गडबड है. हजारो कोटी रुपयांची मालमत्ता जिल्हा बँकेला तर कधी राज्य बँकेला शिखर बँक करून कर्ज तारण ठेवून कर्ज घेतलं जातं. 5-50 कोटी रुपयात घेतलेल्या कारखान्यावर 200-300 कोटी रुपयांचं कर्ज मिळतं. तो निलंग्याचा माणूस सांगून सांगून थकला पण कुणी ऐकलं नाही. पण हे सगळे अपहार समोर आल्यावर यात आर्थिक गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या यंत्रणांनी तपास करायचा नाही का? बरं, ज्यांच्या राज्य सरकारकडं गृह खातं आहे राज्यात त्याच व्यक्तींच्या संबंधातील व्यक्तींनी हा अपराध केलेला आहे, तेच आरोपी आहेत. मग अवघड जागचं दुखणं आणि जावाई डॉक्टर अशी स्थिती असेल तर काय स्थिती होते? त्यासाठी डॉक्टर जावाई नसावा लागतो, दुसऱ्या डॉक्टरनी तपासणी करावी लागते. म्हणून ईडी नावाचा नवा डॉक्टर महाराष्ट्रात आणावा लागलेला आहे. जरा पुढे जाऊया आपण. तुम्ही म्हणाल काहीतरी काय शिखर बँकेचं काय सांगताय तुम्ही, बाकीचे विषय नाही आहेत का, ह्यात कशाला ईडी आली? अहो साधं गणित आहे. अनिल देशमुखांचं गृहमंत्रीच होते, तेच होते तपास करणारे. गृहमंत्र्यांच्या मार्गदर्शनातल्या नेमलेल्या आयुक्तांच्या हाताखाली काम करणारा API दर्जाचा अधिकारी एक गाडी चोरीची फिर्याद करायला लावतो, त्या जिलेटिनच्या कांड्या ठेवतो, ते भारतातल्या मोठ्या उद्योगपतीच्या घरासमोर ती गाडी पार्क केली जाते, त्या ज्याची गाडी वापरली त्याची हत्या होते. हाच माणूस मुंबईतल्या बियर बारवाल्यांकडून 100 कोटीचं दरमहा टार्गेट ठेवतो. हे वसूल केलेले पैसे राज्याच्या गृहमंत्र्यांच्या खाजगी सचिवाकडे आणि स्वीय सहाय्यकांच्याकडे जातात. तिथून ते हवालाच्या मार्फत दिल्ली आणि कोलकात्याला जातात, तिथल्या शेल कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट होतात, तिकडून आणखी एका संस्थेत ट्रान्सफर होतात. त्या संस्थेचं नाव साई शिक्षण संस्था असतं आणि या संस्थेची मालकी ही पुन्हा राज्याच्या गृहमंत्र्यांकडे असते. काय पादरायण संबंध जोडला जातो ना. बघा ना कसं असतं, गोल 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 फिरून तिथंच तीच कहाणी तिथे. मग गृहविभाग या घोटाळ्याचा तपास करणार आहे का? होणार नाही आहे. म्हणूनच
ईडीला या तपासासाठी यावं लागतं. अनिल परब परिवहन मंत्री, या परिवहन मंत्र्यांच्या अखत्यारीत वसुलीचं काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याची तक्रार राज्याचे सडक परिवहन मंत्री करतात. त्यांची तक्रारीवरूनही राज्य सरकार दखल घेत नाही. त्यांची कोट्यावधीची मालमत्ता सापडते. राज्याच्या परिवहन मंत्र्यांचं रिसॉर्ट इल्लिगली सापडतं. CRZच्या कोस्टल झोनचं उल्लंघन करताना सापडतं. यात गृहविभाग कारवाई केली का? एक जागा विकत घेणे, तिथे अवाढव्य रिसॉर्ट बांधणे यासाठीचा खर्च किती? त्यात गृहविभागानं दखल घेतली नाही, म्हणून अनिल परबांची ईडी चौकशी करावीच लागणार होती. अनिल परबांचं सोडा, प्रताप सरनाईकांची प्रॉपर्टी, भोसलेंची प्रॉपर्टी किती मोठी आहे. या प्रॉपर्टीची ईडीची चौकशी होणं क्रमप्राप्त होतं. भावना गवळी आहेत. भावना गवळींचं तर आश्चर्यकारक आहे. 7 कोटी रुपयांची कॅश कार्यालयात ठेवतात ते का नाही माहीत नाही. संस्थेची होती, व्यक्तिगत होती, कशाची होती, कुठून आली होती, हे सगळे प्रश्न अजून दूरच आहेत. 7 कोटीची कॅश कार्यालयात ठेवली जाते. त्याच्या चोरीची फिर्याद 10 महिन्यांनी दिली जाते आणि कुणी काय चकार शब्द काढायचा नाही, विचारायचं पण नाही हे पैसे कुठून आले म्हणून ईडीची चौकशी करावी लागते. मुख्यमंत्र्यांचे खाजगी सहाय्यक मिलिंद नार्वेकर, जे शिवसेनेचे उपनेते देखील आहेत, या नार्वेकरांचा एक बंगला तयार होतो समुद्रकिनाऱ्यावरती. पुन्हा CRZचं उल्लंघन करून जागा विकत घेतली जाते. अवाढव्य बंगला बांधला जातो. हा बंगला पाडला जातो. तुम्हाला तर माहीत आहे, बंगला बनवण्या इतकाच खर्च बंगला पाडण्यासाठी सुद्धा लागतो. जागा कुठून घेतली, बंगला कुठून बांधला, पाडला कुठून, असे प्रश्न विचारायचेच नाहीत का? तुमचा गृहविभाग मुख्यमंत्र्यांच्या जवळचे माणसं म्हणून चौकशी निष्पक्षपातीपणे करणार आहे का? होणार नाही आहे. मग याबाबत ईडीचा सहभाग होणं स्वाभाविकच नाही का? ईडी येणारच आहे, प्रश्न विचारणारच आहे. तो दिनो मोरियाचा विषय आहे. एका कंपनीनं 30-40 हजार कोटीला गंडवलं. त्या दिनो मोरियाचा सहभाग होता. दिनो मोरिया अजून कुणाकुणाशी भेटतो, कुणाकुणाला बोलतो, कुठले कामं करतो. ते नितेश राणे, नारायण राणेंचे सुपुत्र यांनी तर विधानसभेत हा प्रश्न विचारलेला आहे. विधानसभेत रेकॉर्डवरती हे मुद्दे आहेत. त्या दिनो मोरियाची संपत्ती ईडीनं जप्त केली आहे का? दिनो मोरिया हे इलिगल माझी जप्त झाली आहे म्हणत नाही आहे. दिनो मोरियाशी असलेले संबंध थेटपणे कोणीच का नाकारत नाही आहे. मग जर तुमचे असे थेट संबंध असतील तर याबाबत ईडीचा सहभाग कसा बरे टाळता येईल? शरद पवारांना हे सगळं उत्तम पद्धतीनं माहीत आहे, पण तरीही एखादं विधान करून टाकायचं आणि त्या विधानावर गहजब माजवून द्यायचा, वातावरण बदलविण्याचा प्रयत्न करायचा, ही पद्धतच रूढ झालेली आहे. म्हणूनच पवारांनी हा प्रश्न विचारून वातावरण डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविकता ही आहे की हजारो कोटी रुपयांचे घोटाळे सातत्यानं होत आलेले आहेत आणि या घोटाळ्याची चौकशी ईडीनं करणं अनिवार्य आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.